नमस्कार. आपल्या घरी बाळ जन्माला आले, खूप आनंद झाला. या नवजात शिशूची काळजी कशी घ्यावी हे माहीत असणं खूप गरजेचं असतं. विशेषतः कोणासाठी? आईसाठी, आजीसाठी आणि हो, आजकाल बाळाचे बाबासुद्धा बाळाची काळजी घेतात, त्यामुळे बाळाच्या बाबांसाठी सुद्धा. तर काय करावे आणि काय करू नये? तर नवजात शिशूची काय करू नये हे पहिली पथ्य मी सांगतो. एक म्हणजे घरातल्या खूप नातेवाईकांनी बाळाशी गर्दी करणं टाळावं. विशेषतः ज्या लोकांना सर्दी, खोकल्यासारखे आजार आहेत त्यांनी नवीन जन्मालेल्या बाळाजवळ जाऊ नये. बाळाला जंतू प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. खूप लोकांनी बाळाला हातात घेऊ नये. बाळाला हातात घ्यायचं असेल तर आपले हात स्वच्छ धुतलेले असावे. त्यानंतर काय करू नये? तर आपल्याकडे बाळाला अंघोळ घालायची खूप गडबड असते, पण खरं तर बाळाला अंघोळीची गरज नसते. बाळाच्या अंगावर जो पांढरा थर असतो तो त्याच्यासाठी खूप गरजेचा असतो. त्याच्यामुळे त्याच्या त्वचेचे संरक्षण होत असते. त्यामुळे घासून पुसून चोळून त्याला अंघोळ घालायची गरज नाही. थोडंसं एका कपड्याने त्याला ड्राय केलं की पुरेसं असतं. बाळ कोरडं राहिलं की शांत राहतं. त्याच्यानंतर काय करायचं आहे की बाळाला कानात, नाकात, बेंबीत कुठंही हळद, कुंकू, बुक्का, अंगारा, उदी, वटी, भस्मतेल बरेच लोक काहीही घालतात. तसं काहीही करू नका. याची कशाचीही बाळाला गरज नाही आहे. विशेषतः बाळाच्या बेंबीमध्ये तेल घालायची आपल्याकडे खूप जुनी सवय असते, ती चुकीची आहे. बेंबीत तेल सोडलं तर बेंबी ओली राहते आणि त्या ठिकाणी जंतू प्रादुर्भाव होऊन बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं त्याच्यामध्ये अजिबात तेल घालू नका. बाळाला अंघोळ कधी घालावी? तर जन्मल्यानंतर अंघोळ घालायची अजिबात गरज नाही. साधारणपणे बाळ 1 आठवड्याचं झाल्यानंतर मग बाळाला रोज किंवा 1 दिवसाला अंघोळ घातली तरी चालते. तोपर्यंत त्याला ओल्या कपड्याने पुसून घेतलं तरी पुरेसं आहे. ते म्हणत नाही मला अंघोळ घाला म्हणून. अंघोळ घालायची हौस तुमची असते, जी त्याला अडचणीच ठरू शकते. बाळाला अंघोळ घालताना पण सर्वसाधारणपणे सकाळी 10-11 वाजता ज्यावेळेस ऊन पडले, हवेमध्ये उबदारपणा आहे, अशा वेळेस बाळाला अंघोळ घालावी. का? तर थंडीत जर बाळ कुडकुडलं तर त्याच्यामुळे बाळाचं वजन कमी होऊ शकतं, कारण तेवढी सुद्धा शक्ती त्याच्यामध्ये नसते. अजून काय करायचं नाही आपल्याला? जसं बाळाच्या बेंबीत काही घालायचं नाहीये, तसंच बाळाची बेंबी ओढून पण बघायची नाहीये, दाबून पण बघायची नाहीये. बाळाची बेंबी कोरडी असली की पुरेसं आहे. साधारणपणे 7व्या, 8व्या, 9व्या दिवशी बाळाची नाळ जी आहे ती कोरडी होऊन पडून जाते. जर बाळाची नाळ 9व्या, 10व्या दिवसापर्यंत पडली नाही किंवा नाळेमध्ये कुठं पू झालाय, पाणी झाले, तिथून स्राव येतोय, घाण वाजतोय, असं असेल तर बाळाच्या डॉक्टरांना नक्की लवकर दाखवून घ्या, नाहीतर मग बाळाला अडचण येऊ शकते. अजून एक गोष्ट काय असते, आपल्याकडे पूर्वापार टाळू भरायची पद्धत आहे. खरं तर तेलाने टाळू भरून येत नसते. टाळू ही निसर्गाने ठेवलेली एक सोय असते. म्हणजे कसं की बाळाच्या मेंदूचा विकास बाळ 1.5 वर्षाचे होईपर्यंत होत असते. त्यामुळे त्या कालावधीमध्ये मेंदूला वाढायला जागा हवी म्हणून आपली टाळू भरून आली नसते आणि हाडं एकमेकाला जुळलेली नसतात. बाळ 1.5 वर्ष झाल्यानंतर त्याची टाळू आपोआप भरून येते. तुमचं तेल घालून बाळाची टाळू भरून येणार नाही. आता बाळ आपण घरी गेलो, मग बाळ आजारी आहे का हे कसं ओळखावं? की बाळाला बाळाच्या दवाखान्यात केव्हा घेऊन जावं? एक तर तुमचं नियमित ज्यावेळेस लसीकरण असेल त्यावेळेस तुम्ही त्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. पहिलं लसीकरण तर तुमचं दवाखान्यातच झालेलं असणार आहे, कारण पहिलं लसीकरण आपण 24 तासाच्या आत करतो. पण घरी गेल्यानंतर जर बाळाला ताप आलेला आहे, बाळाच्या बेंबीमधनं पाणी येते, बाळ अजिबात छातीला ओढतच नाहीये किंवा बाळ खूपच रडते, अजिबात कशाने थांबत नाही, अशा वेळेस मात्र बाळाच्या डॉक्टरांच्याकडे बाळाला घेऊन जाणं गरजेचं राहतं. अशा प्रकारे नवजात शिशूची काळजी तुम्ही घ्या. अजून याच्यामध्ये एक गोष्ट आहे, स्तनपान, ते मी पुढच्या आख्यानात सांगेन. धन्यवाद.